नमस्कार. आज आपण बनवणार आहे मुळ्याची भाजी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा, कोथिंबीर आणि ठेचून घेतलेली मिरची आणि लसूणचा ठेचा आणि बारीक किसून घेतलेला मुळा. तर सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकायचे आहे. तेलामध्ये जिरा आणि मोहरी तडतडू द्यायची. जिरा मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्या तेलामध्ये लसूण मिरचीचा ठेचा टाकायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि नंतर आपण जो किसून घेतलेला मुळा आहे तो टाकायचा आहे. नंतर मुळा या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. मुळा चांगला परतला की आपल्याला त्यामध्ये नंतर कोथिंबीर आणि मीठ घालून भाजी चांगली परतून घ्यायची आहे. अशी ही अगदी साधी सोपी मुळ्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.